राजकारणात मित्र नाहीत, शत्रूही नाहीत, असतात ते फक्त स्वारस्याचे पूल. म्हणजेच काय तर स्वतःच्या फायद्यासाठी निर्माण केलेले संबंध किंवा जुळवून आणलेली मैत्री किंवा तडजोडी. आणि याचा परिपूर्ण प्रत्यय आला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली. राजकारणात कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. परिस्थितीनुसार आपल्या फायद्यासाठी लोक एकमेकांशी संबंध ठेवतात, मैत्री करतात किंवा विरोधही करतात. भुजबळांना अचानक मंत्रिपद देणं म्हणजे विशेषच, कारण मंत्रिमंडळातून डावलल्यानंतरची भुजबळांची नाराजी अवघ्या महाराष्ट्राने पाहिली आहे. एवढ्या दिवसात या नाराजीचा कोणी विचार केला किंवा कोणत्या नेत्याने दखल घेतली असं दिसलं नाही. पण अचानकच भुजबळांची गरज महायुतीला का वाटली असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून उभा राहिला. पण यामागं म्हणजेच भुजबळांना मंत्रिपद देण्यामागं फडणवीसांनी चांगलाच डाव टाकलाय असंही बोललं जातंय. शिवाय फडणवीस नेहमीच डोक्याने खेळतात, गरजेपुरतं जवळ करतात, फायद्याशिवाय काहीही निर्णय घेत नाहीत, अशा टीका त्यांच्यावर होतच असतात. आणि आताही तेच झालं. महायुतीकडे भुजबळांशिवाय पर्यायच नव्हता, म्हणूनच परिणामी त्यांना मंत्रिपद दिलं गेलं आणि गरज ओळखून बरोबर फडणवीसांनी डाव टाकला असं बोललं जातंय. अशा चर्चांमागचं नेमकं कारण काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र भुजबळांना मंत्रिपद दिल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणानं एक वेगळीच कलाटणी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मराठा आरक्षणासाठी आक्रमक आंदोलन चालवणारे मनोज जरांगे पाटील यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. छगन भुजबळ यांना मंत्रिपद देऊन अजित पवार चूक करतायत असा थेट आरोपही त्यांनी केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी आणखीन एक गंभीर विधान केलं. काय तर भुजबळांना मंत्रिपद देणं हा फडणवीसांचा डाव आहे आणि मराठा समाजाला संपवण्याचा विडा फडणवीसांनी उचललाय. एवढंच नाही तर अजित पवार जातीयवादी नेत्यांना पोसत आहेत असा गंभीर आरोप देखील जरांगे पाटील यांनी केला. पण महत्त्वाचं म्हणजे यामुळेच शांत झालेला मराठा ओबीसी वाद पुन्हा एकदा पेटणार असल्याचं चित्र सध्या दिसतंय. खरं तर खूप आधीपासूनच भुजबळ आणि जरांगेंमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून हमरीतुमरी सुरू असल्याचं आपण पाहतोय आणि आता पुन्हा एकदा इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतोय असं वाटतंय. पण कदाचित हाच मराठा ओबीसी वाद सरकारला हवाय असं बोललं जातंय. भुजबळ यांचा पुनर्प्रवेश हे जिथं ओबीसी समाजासाठी सन्मानाचं पाऊल मानलं जातंय, तिथंच मराठा समाजात त्याचा उलटा परिणाम होताना दिसतोय. त्यामुळे महायुती सरकार महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यांपासून लक्ष हटवून जातीय तणावाच्या दिशेनं परिस्थिती ढकलतंय का असा आरोपही विरोधकांकडून होतोय. खरं तर भुजबळ यांना सुरुवातीला मंत्रिमंडळात न घेण्यामागं महायुतीचं एकमेव कारण होतं की मराठा ओबीसी वाद अधिक चिघळू नये असं बोललं गेलं. पण आता जेव्हा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा अर्धवट राहिलाय, लाडकी बहीण योजनेतील मानधन वाढ केवळ कागदावर आहे आणि सरकार विरोधात नाराजीचा सूर वाढतोय, तेव्हा अचानक भुजबळ यांचा समावेश आणि त्यावर जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया ही संयोगानं झाली का हा प्रश्न तर आहेच. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा, महिलांसाठी दिलेली आश्वासनं, बेरोजगारीचं वाढलेलं प्रमाण हे सर्व जनतेच्या रोजच्या जगण्याशी जोडलेले प्रश्न आहेत. पण जर मराठा विरुद्ध ओबीसी वाद पुन्हा उपाळला तर या मुद्द्यांवर होणाऱ्या चर्चा आणि आंदोलनं मागे पडतील. हे सरकारच्या दृष्टीनं सोयीचं राजकारण ठरू शकतं अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहेत. आजचं राजकारण फक्त विकासाच्या मुद्द्यावर राहिलेलं नाहीये, तर जातीच्या संघर्षात अडकू पाहतंय आणि त्यात जनतेच्या खऱ्याखुऱ्या प्रश्नांची गळचेपी होते. त्यामुळं जर कोणी म्हणालं की मराठा ओबीसी वाद सरकारला हवाच आहे, तर हे फारसं अतिशयोक्तीचं ठरणार नाहीये. महत्वाचं म्हणजे महायुतीला ओबीसी समाजाच्या पाठिंब्याची किती गरज आहे हे वारंवार दिसून आलंय. आपल्याच चॅनलच्या प्लॅटफॉर्मवरचा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा हा व्हिडिओ एकदा पाहाच. ओबीसी असेल तर ओबीसीच्या हक्क अधिकाराचं संरक्षण तुम्ही करणार का नाही करणार? नाहीतर आम्हाला आमचा पर्याय शोधायला लागेल. आम्ही व्यावहारिक म्हणून आम्ही विधानसभेला आम्ही तुमच्या पाठीशी आलोय. भाजपकडं अनेक रिसर्च एजन्सीज आहेत, सर्वेच्या एजन्सीज आहेत. कुठलीही निवडणूक लागली की त्यांची सर्वेची एजन्सी येते आणि कल तपासते. निवडणूक झाल्यानंतर भाजपला कुणी मतदान दिलं? गाव, वाड्या, वस्त्या, तांडे, धनगराच्या वाड्या, वंजाऱ्याच्या वाड्या, बंजाराचे तांडे, बलुत्या आलुत्याच्या वस्त्या. करा ना सर्वे एखाद्या संस्थेला सांगून की ओबीसी बीजेपीला एवढं निर्णायक
बहुमत मिळण्यामागं कोण आहे? या व्हिडिओवरून तुमच्याही हे लक्षात येईल की विधानसभेला भाजपला ओबीसी मतांचा किती मोठ्या प्रमाणात फायदा झाला असेल. पण सध्या भाजपकडे किंबहुना महायुतीकडे तेवढा तगडा ओबीसी नेता किंवा ओबीसी नेतृत्वच नव्हतं. जेव्हापासून धनंजय मुंडेंच्या राजकारणाला सुरुंग लागलाय, जेव्हा धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला गेलाय, तेव्हापासूनच ओबीसी समाजाचं नेतृत्व किंवा ओबीसी समाजाचा भाजपला पाठिंबा कमी झालाय असं बोललं जातंय. शिवाय वास्तव पाहता भुजबळ यांच्या व्यतिरिक्त महायुतीकडे असा कोणताही प्रभावी ओबीसी नेता उरलेला नव्हता जो राज्याच्या राजकारणात दमदार अस्तित्व राखू शकतो. म्हणूनच त्यांचा मंत्रिमंडळात पुनर्प्रवेश हा फक्त सन्मान म्हणून नव्हे तर महायुतीसाठी अपरिहार्य गरज म्हणून पाहिला जातोय. कारण पंकजा मुंडे या गेले काही महिने स्वतःच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहेत. त्यांचा जनाधार पूर्वी इतका राहिलेला नाहीये. जयकुमार गोरे यांना ओबीसी नेत्याचा टॅग असूनही त्यांचं वर्तन किंवा राजकीय भूमिकांमध्ये तो प्रभाव जाणवत नाहीये. आणि धनंजय मुंडे यांचा प्रभाव वंजारी समाजापुरताच सीमित राहिला असून सध्या ते मंत्रिमंडळातही नाहीयेत. याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना महायुतीसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं होतं. ओबीसी समाजात प्रभावी संवाद साधणं. भुजबळ यांच्याशिवाय हा संवाद केवळ अपुरा नव्हे तर अशक्तही ठरू शकला असता. त्यांच्या रूपानं सरकारकडे पुन्हा एक अनुभवी ओबीसी समाजाशी भावनिक आणि राजकीय नातं असलेला चेहरा आलाय. भुजबळ यांचा मंत्रिमंडळात पुनर्प्रवेश म्हणजे महायुतीनं ओबीसी समाजाच्या असंतोषाची दखल घेतल्याचा संदेश आहेच. ही केवळ सत्तेतील समावेशाची बाब नाहीये तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतांच्या रक्षणाची रणनीती देखील आहे असं म्हटलं जाते. याशिवाय भुजबळ हे ओबीसी समाजाचे एक प्रभावी आणि अनुभव संपन्न नेतृत्व. गेल्या काही महिन्यांपासून ते राजकीय आघाड्यांपासून दूर होते. जणू पक्षात असूनही साईडलाईन करण्यात आलं होतं त्यांना. मात्र ओबीसी समाजात यामुळे नाराजीचा सूर उमटत होता आणि भाजपला हे माहित होतं की ही नाराजी परवडणारी नाहीये. फडणवीसांनी हीच पोकळी भरून काढण्यासाठी योग्य संधी साधून बरोबर डाव टाकला. देवेंद्र फडणवीस हे केवळ मुख्यमंत्री नाहीयेत तर एक चतुर खेळाडू आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी पुन्हा एकदा डोक्याने खेळून भुजबळांना मंत्रिपद देत एकाच वेळी 3 संधी साधल्यात. पहिली म्हणजे ओबीसींची नाराजी दूर केलीये. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीतील अंतर्गत असंतोषाला मर्यादा घातलीये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सत्ताधारी युतीतील बॅलन्स त्यांनी राखलाय. भुजबळ मंत्रिमंडळात परतले पण यामागं आहे ओबीसींच्या मतांचं राजकीय वजन. ही फक्त एक नियुक्ती नाही तर येणाऱ्या निवडणुकांची तयारीही आहे हे नक्की. आता पाहायचं एवढंच आहे की या डावात कोणाचा प्यादा पुढे सरकतो आणि कोण शहात सापडतो. कारण कसं आहे सध्या राज्यातल्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. यावरून तुम्हाला काय वाटतं? छगन भुजबळ यांची गरज पडल्यानेच त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान दिलं गेलं असेल का? यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.